श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, मी आता तुझ्या जीवनात आलो आहे. आता सर्व काही व्यवस्थित होईल. तुझी धनासंबंधीची चिंता नष्ट होईल. आजारपणातून सुटका होईल. आणि आता मी तुला ते सर्व काही देण्यासाठी आलो आहे ते तुला हवे आहे. तुला आता कोणाकडेही हात पसरण्याची गरज पडणार नाही, कारण देणारा मी समर्थ आहे. येणाऱ्या वर्षात तुला काही नवीन चेहरे भेटतील, काही नवीन मार्ग दिसतील. जुन्या आठवणींची जळमटं आता झटकून टाक. तू म्हणत होतास ना, स्वामी मीच का? आज मी तुला सांगतोय, होय तूच. कारण हे सर्व सांभाळण्याचं, सहन करण्याचं सामर्थ्य तुला मी दिलं आहे. ज्या हिऱ्याला सर्वात जास्त घाव सोसावे लागतात, त्याचीच किंमत सगळ्यात जास्त असते. तू आता तो मौल्यवान हिरा झाला आहेस. तुझ्या मनात जे काही प्रश्नांची कोडी आहेत ती आता हळूहळू सुटायला लागतील. जेव्हा तू 2026च्या मध्यावर पोहोचशील, तेव्हा तुला मागे वळून बघताना हसू येईल. तू म्हणशील, खरंच स्वामी, तुम्ही माझ्यावर किती कृपा केली, मला किती आधार दिला, मला किती सावरून घेतलं. तुझे आजारपण असो, घरातील टोकाचे वादविवाद असो, किंवा मग आर्थिक अडचण असो, या सर्वांवर माझा एकच घाव बसणार आहे आणि हे सगळं तुझ्या आयुष्यातून नष्ट होणार आहे. तू आता मनाला एक निश्चय कर, मी आता रडणार नाही, तर मी धैर्याने उभा राहीन. आणि तेव्हाच मग तुझ्या घराचा उंबरठा आनंदाने ओसांडून वाहेन. मी तुझ्या खांद्यावरचा भार कमी करत आहे. मी तुला मुक्त करत आहे. मी तुला ते सर्व काही देत आहे जे तुला हवे आहे, आणि तू आनंदाने नाचणार देखील आहेस. आता तू मन घट्ट करून आणि आश्चर्याने बघ की सगळं कसं तुझं आयुष्य बदलतं आहे. पहाट होण्याचा काळ सगळ्यात जास्त गडद काळा असतो, कारण एक प्रकाश काही वेळाने येणार असतो. आणि म्हणूनच बाळा, आत्ता लवकरच तुझ्या आयुष्यातला अंधार संपून एक प्रकाशाचे असे किरण येतील जे तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील, उजळवून टाकतील. तुला वाटत असेल की मी हरलो आहे, परंतु एक लक्षात ठेव, जो माझे नाम घेतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, जो माझा खरा भक्त असतो, तो कधीच हरत नाही. तो फक्त थांबलेला असतो. कारण कधीकधी मी तुला थांबवतो. कारण पुढे अनंत अडचणी असतात. मोठा खड्डा असतो, रस्ता वाकडा तिकडा असतो, त्याच्यावर काटेकुटे असतात. कधीकधी तुझ्या नशिबातलं मी काहीतरी काढूनही घेतो, कारण मला तुला त्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी द्यायचं असतं. आता ती वेळ आली आहे जे मी तुला देणार आहे, आणि ते देणार आहे ते तुझ्यासाठी अतिशय अकल्पनीय असेल. तुझ्या जीवनात एक तेज येईल, तुझ्या जीवनात एक सूर्यासारखा प्रकाश येईल, आणि तुझे जीवन उजळून जाईल. बाळा, तू एकटा नाहीस, तुझ्याबरोबर मी आहे. श्री स्वामी समर्थ. कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस, माझा हात पकडला आहेस, माझ्यावर तू पूर्णपणे विश्वास ठेवून तू भक्ती माझी केली आहेस, आणि त्या भक्तीचं फळ तुला मिळणारच आहे. कारण तू माझं बाळ आहेस. आता एक खोल श्वास घे. मनातील भीती कायमची काढून टाक. हे वर्ष तुझं आहे, हे आयुष्य तुझं आहे, आणि मी तर श्वासाश्वासाला तुझ्यासोबतच आहे. तू सर्व संकटांना विश्वासाने सामोरे जा. घाबरू नको, भीती ठेवू नको, धैर्य धर, संयम ठेव, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा हा ब्रह्मांड नायक प्रत्येक पावलावर तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मंडळी, हा तुम्हाला स्वामींनी दिलेला एक संकेत आहे, आणि हा तुम्ही दुर्लक्षित करू नका. संध्या नेहमी समोर येत नाहीत. ही संधी तुम्ही दुर्लक्षित करू नका. मंत्र संपूर्ण ऐका. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। स्वामी समर्थाय नमो नमः। कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।